नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे भरलेली मिरची कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर ही मिरची ना बनवायला अगदी सोपी आहे। तर ह्याच्या फक्त टिप्स फॉलो करा, म्हणजेच भरण्यापासून बनवण्यापर्यंतचे। तर ही मिरची परफेक्ट मसाला मिरची बनवून तयार होती। ही तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा घरी बनवून खाऊ शकता, खूप छान लागते। तर चला सुरू करूया। त्याच्यासाठी इथे मी 5 मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। त्याच्यासाठी इथे अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त शेंगदाण्याचा कुट्टा घेतला, 2 चमचे गरम मसाला घेतला, 2 चमचे लाल मिर्च पावडर घेतले, 1 चमचा हळद आणि त्याचबरोबर इथे 2 चमचे मीठ घेतले, सोलापुरी काळा मसाला 1.5 चमचा घेतला आणि एकदम व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतले। आता मी इथे तुम्हाला मिरची कशी कापून घ्यायची ते दाखवते। अशा प्रकारे उभी आधी मिरची कापा, नंतर त्याला थोडासा आडवा कट लावा। आता असं झाल्यानंतर आपल्या याच्या आतमध्ये जी शीर आणि बिया असतात ते बाहेर काढायच्या। त्याच्यासाठी तुम्ही जी आपण बटाटे वगैरे काढण्यासाठी कटर असतो ना, त्याच्या सहाय्याने असे तुम्ही ओढून काढा, म्हणजे ते पटकन आतली त्याची शीर निघते आणि बिया पण बाजूला निघतात। असे करून आपल्याला पूर्ण आतून मिरच्या व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। जर अशा मोकळ्या करून घेतल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये भरायला सोपे जाईल। पण आता इथे भरायच्या अगोदर आपण मिरच्यांना आतून थोडे मीठ लावून घेणार आहोत। मीठ लावल्यावरती मिरची व्यवस्थित शिजली जाते, का तर त्याला आतून पाणी सुटते। त्याच्यामुळे तो मसाला व्यवस्थित ओला होतो आणि आतमध्ये कोट करून राहतो आणि मिरची आतून शिजली जाते। त्याच्यामुळे इथं आपल्याला पाण्याची वगैरे कशाची गरज पडणार नाहीये। तर आता मी इथे सगळ्याला मीठ लावून आता हा मसाला भरून घेत आहे। तुम्ही पाहू शकता की मी इथे कोरडा मसाला वापरला आहे, कारण मिठाने ह्याला व्यवस्थित पाणी सुटते। याच्यात आपण पाण्याचा एक थेंबही वापरणार नाही। आता इथे असे करून पूर्ण फुल भरेपर्यंत मसाला भरायचा आहे। जेवढा मसाला व्यवस्थित भरताना तेवढी मिरचीला टेस्ट छान लागते। आणि ही मिरची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। जर एकदा ट्राय करताल तर तुम्ही सारखेच बनवत राहताल। टिफिनसाठी तर ही परफेक्टच आहे। मग आता इथे मी अशा सगळ्या मिरच्या व्यवस्थित भरून घेतलेल्या आहेत। बाकीचा राहिलेला मसाला आपल्याला पुढे वापरायचा आहे। आता इथे गॅस चालू करून गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे। पॅनवरती तेल टाकून घ्यायचे। तेल सगळीकडे पसरून घेतल्यानंतर ना इथे ठेचलेले 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित त्याला थोडेसे हलके ब्राऊन होऊन द्यायचे। हलकेसे ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला थोडीशी परतल्यानंतर ना आपल्याला आपल्या भरलेल्या मिरच्या एक एक करून याच्यावरती ठेवायच्या आहेत। फक्त लक्षात राहू द्या की गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीक करून ठेवायची आहे, म्हणजे आपल्या डागला वगैरे नाही येत। आता हा मसाला मी साईडला तसा ठेवलेला आहे। ही मसाला कधी वापरायचा मी तुम्हाला दाखवते। त्याच्यासाठी तुम्ही आधी 5 मिनिटं सुरुवातीला मिरच्या झाकण ठेवून शिजू द्या। शिजल्यानंतर 5 मिनिटांनी एकदा फक्त चिमट्याच्या साहाय्याने पलटी करून घ्या, म्हणजे आपल्या दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय होते। आता मसाल्यामध्ये मीठ आहे, मिरचीला आतून मीठ लावलेले आहे। जर तुम्हाला मिरची खाली डागलं तसे वाटत असेल तर वरून आणखी थोडीशी मिठाची एक चिमट सोडा। आता याला झाकण ठेवून आणखी मी 3-4 मिनिटं शिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता मिरचीचा कलर बदललेला आहे, म्हणजे इथं आपली मिरची परफेक्टली शिजली आहे। पण एका साईडने थोडी कच्ची होती, त्याच्यामुळे मी आणखी याला एकदा व्यवस्थित पलटून घेतले आणि आणखी 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवून ह्याला मी शिजवून घेत आहे। आता इथे 2-3 मिनिटांनंतर तुम्हाला मी दाखवते की मिरची व्यवस्थित शिजली आहे। बघा, चाकू पटकन त्याच्यामध्ये शिरत आहे, म्हणजे आपली मिरची परफेक्टली व्यवस्थित शिजलेली आहे आणि मसाला बिलकुल बाहेर आला नाही। मी आता इथे मिरच्या साईडला लावल्या आणि त्याच्या मधल्या भागी हा राहिलेला मसाला टाकून घेतला। हा मसाला आता थोडासा गॅस फ्लेम थोडीशी हाय करायची आणि त्याच्यावर हा परतून घ्यायचा, म्हणजे सुरुवातीला जर मसाला टाकला तर ही पटकन करपला जातो। त्याच्यामुळे आपली मिरचीला सुद्धा करपट वास लागतो, मिरची सुद्धा करपते। त्यामुळे हा मसाला सगळ्यात लास्टला परतून घ्यायचा आणि आता ही मिरच्या त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या, थोड्या हलवायच्या। आणखी 2-3 मिनिटं असेच ओपन ह्याच्यावरती थोडे हलके हलवत त्याला व्यवस्थित फ्राय होऊन द्यायची। आता तुम्ही पाहू शकता याची कोटिंग खूप छान आलेली आहे। आता इथे मिरची बनवून तयार आहे। तर तुम्हाला ही मिरची कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा।